या अभ्यास वर्गासाठी प्रामुख्याने मंचावर उपस्थित पुणे महानगराचे आदरणीय अध्यक्ष युवा नेते श्री जगदीश मोहितजी, आमचे विधानसभेतले सहकारी श्री भीमराव तापकीरजी व आपल्या पक्षाच्या परंपरेनुसार प्रदेश अध्यक्षाचा पहिला मान असतानाही मंचावर न बसता मुद्दाम सर्व नगरसेवकांच्या सोबत या अभ्यास वर्गामध्ये उपस्थित आपल्या महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे कप्तान कर्णधार अध्यक्ष श्री चंद्रकांत दादा पाटीलजी, या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व आदरणीय जनसेवक नगरसेवक बंधूंनो आणि भगिनींनो, मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना पुन्हा पुढच्या निवडणुकीत प्रचंड बहुमताने निवडून येण्याची शुभकामना देतो. कदाचित आपल्या मनात येईल की पुढची निवडणूक, मग तिकीट, एबी फॉर्म, पण चंद्रकांत दादाच इथं असलेली एबी फॉर्म तुम्हाला मिळताना तशा अडचणी येणार नाही असा विश्वास येईल. खरं तर ज्या सभागृहात आपण बसलोय, मी जेव्हा या सभागृहाच्या लोकार्पणाच्या संदर्भातल्या या फलकाकडे नजर केली तर अशा सभागृहात आपण बसलोय की माझ्या दृष्टीने पक्षाचे नगरसेवक म्हणून महाराष्ट्राच्या 3,07,713 स्क्वेअर किलोमीटर पैकी या सभागृहाची एक विशेषता आहे, म्हणजे देशाचे अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री होते, लालकृष्ण अडवाणीजी उपप्रधानमंत्री होते आणि आपल्या सर्वांचे आदरणीय नेते स्वर्गीय प्रमोद महाजनजी यांच्या अध्यक्षतेखाली या सभागृहाचं लोकार्पण झालं आहे. म्हणजे या सभागृहामध्ये आपल्या सर्वांना या चिंतनाच्या माध्यमातून, अभ्यास वर्गाच्या माध्यमातून, बैठकांच्या माध्यमातून दिशा आपली स्पष्ट आहे आणि ती दिशा श्री धीरज घाटे यांनी जी सांगितली की संगठन घडे चलो सुपंत पर पडे चलो फला हो जिसमें देश का वही काम किए चलो. मला वाटतं की 10-20 पुस्तकं वाचण्याच्या ऐवजी या व्यक्तिगत गीताच्या किंवा आपण सामूहिक गीत म्हटलं, या 4 लाईन मध्ये आपला पक्ष, आपल्या पक्षाचा विचार, आपल्या पक्षाचा सार आणि आपण करावयाची कृती ही यामध्ये आहे. आणि पुण्याचं वैशिष्ट्य असं आहे की महानगराच्या अध्यक्षाचं नाव जगदीश आहे, महापौराचं नाव मुरलीधर आहे आणि सभागृहाला गणेश आहे. अशा ठिकाणी तर दानव निवडून येईल आणि देवांचा पराभव होईल असं आणि म्हणून या अभ्यास वर्गातून जाताना आपण सर्वजण एकत्र येऊन भविष्यातल्या देवदानवाच्या विरुद्ध दानवाच्या विरुद्ध देवानी जिंकलंच पाहिजे, कुठेही बेसावध अवस्थेत राहता कामा नये. आणि एक कडी म्हणजे एक नगरसेवक ही आपली एक सशक्त सुदृढ संघटनेची शृंखला तयार व्हावी, यावर या अभ्यास वर्गात आपण सर्वजण 2 दिवस एकत्रित चर्चा करणार. आता ही चर्चा करत असताना जेव्हा जगदीशजींनी मला सांगितलं, त्यांनी सांगितलं की निवडणुकीच्या दृष्टिकोनातून कार्यालयाचं महत्व काय असतं, निवडणुकीच्या दृष्टिकोनातून एक नगरसेवक म्हणून दायित्व जबाबदारी काय असते, यावर आपण काही आपलं मनोगत व्यक्त करा. पण परवा वर्किंग मध्ये आमचे चंद्रकांत दादा म्हणाले की आता दिल्लीची म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला आणि त्याही बद्दल जर आम्हाला काही माहिती दिली तर त्यातून सुद्धा आम्हाला पुणे महानगरपालिका, खरं तर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आणि केंद्राच्या अर्थसंकल्पामध्ये जरी शब्द अर्थसंकल्प हा सारखा असला तरी काही गोष्टींमध्ये बदल होतो. आज आपण देशाचा अर्थसंकल्प बघतो, खरं तर सुदैवाने आपल्या सर्वांना अभिमान वाटावा असा नेता हा मोदीजींच्या रूपाने आपल्याला प्राप्त झाला. याचा अर्थ असा नव्हे या अगोदर देशाचे प्रधानमंत्री म्हणून अटल बिहारी वाजपेयींनी कार्य केलं तर उद्या एखाद्याच्या मनात अशी शंका येईल की
आणि वाजपेयींपेक्षाही मोदी हे मोठे नेते आहेत का? प्रत्येकाचे गुणवैशिष्ट्य आहे. आणि हे गुणवैशिष्ट्य सांगायचं असेल तर अटल बिहारी वाजपेयी अयोध्या असणाऱ्या रामाच्या जन्मभूमीच्या उत्तर प्रदेशातून प्रधानमंत्री पदापर्यंत गेले आणि ज्यांना आपण प्रभू रामाला पूर्णावतार म्हणतो, मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो, आपल्यासाठी प्रभू रामही तेवढेच प्रिय आहे आणि मुरलीधर कृष्णही तेवढेच प्रिय आहे. पण प्रभू रामानी काही मर्यादा राजकारणामध्ये श्रद्धा अटल बिहारी वाजपेयींनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सांगितलं आणि त्या मर्यादेमध्ये आपल्या पक्ष विस्ताराचं कार्य केलं. मोदीजी हे आपले दुसरे प्रधानमंत्री नेते म्हणून आपण पाहतो हे भगवान कृष्णाच्या जिथं द्वारका होती त्या भूमीतून आले. 64 कला निपुण आणि त्यांना विरोधकांना कसा धडा शिकवायचा आणि सत्य असत्य धर्म अधर्माच्या लढाईमध्ये युद्धामध्ये सत्याचा विजय धर्माचा विजय कसा करायचा यामध्ये मोदीजी पारंगत आहे. आणि हे करत असताना त्यांचा अर्थसंकल्प म्हणजे फक्त इकडे जमा आणि इकडे खर्च, काहीतरी मतपेटीकडे लक्ष ठेवून ईव्हीएम मशीनकडे लक्ष ठेवून मांडलेला अर्थसंकल्प हा मोदींचा राहिलाच नाही. मोदींचा अर्थसंकल्प हा 2020 मधला भारत हे पुस्तक एपीजे अब्दुल कलामांनी लिहिलं आणि त्यामध्ये जे सांगितलं होतं की 21वे शतक हे भारताचं असेल, बरोबर त्या दृष्टीने आपला देश एक एक पाऊल पुढे टाकतोय. आणि हे आपण अनुभवलं. मी आकडेही काही सांगेल पण हे आपण अनुभवलं. 100 पेक्षा जास्त देशामध्ये आपली व्हॅक्सिन चालली. म्हणजे कधीतरी आपल्या देशाचं वर्णन असं केलं जायचं, अरे ये मंदिरों का देश है, जादूगरों का देश है. देश म्हणते नहीं, ये तो जान बचाने वाले वैक्सीन बनाने वाले लोगों का देश है. जेव्हा औषधी द्यायची परिस्थिती आली तेव्हा आपल्या देशाने 123 देशांना औषधी दिली. जेव्हा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटना या कोरोनाच्या संकटात काय करावं काय करू नये मनामध्ये द्वंद्व होत, अशा प्रसंगात भारताकडे नेतृत्व आले आणि डॉक्टर हर्षवर्धन हे त्या 34 सदस्यीय कमिटीचे अध्यक्ष झाले. जगामध्ये अस्थायी स्वरूपामध्येही भारताला सदस्य देण्यासाठी जेव्हा अनेक देशांचा विरोध होता तेव्हा माननीय मोदीजींच्या नेतृत्वात संयुक्त राष्ट्र संघाच्या 193 देश सदस्य आहेत, त्यापैकी 184 देशांनी भारताला सदस्यत्व द्यावं यासाठी 184 देश एकत्र आले. ज्याबद्दल तुम्हीही व्हॉट्सअप मध्ये इम्रान खान हा जेव्हा प्रधानमंत्री पाकिस्तान म्हणून भाष्य करतो आहे त्या सोबत त्यावर एका पत्रकारांनी कमेंट केली की ये क्या बता रहा है, 184 देशों को एक मोदी जी ने किया है और हम सोते रहे. आता अशा मोदीजींचा हा अर्थसंकल्प आणि या अर्थसंकल्पाकडे पाहताना फक्त आकडेवारीमध्ये बघू नका. या अर्थसंकल्पामध्ये पाहताना 13 किंवा आपण जी कृती करतो भला हो जिसमें देश है का वही काम किए चलो. मला वाटतं की या अर्थसंकल्पाचं हे वैशिष्ट्य आहे. म्हणजे खरं तर तुमच्यापैकी अनेकांना अभिमान वाटावा की स्वातंत्र्यानंतर 55 वर्षात आपल्या देशाच्या जीडीपीची ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्टची वाढ $1 ट्रिलियन झाली. 55 वर्षात. 55 वर्ष बनाम 5 वर्ष मागच्या 5 वर्षात आपल्या अर्थव्यवस्थेची वाढ $1 ट्रिलियन झाली. आता $1 ट्रिलियन हे 55 वर्ष आणि माननीय मोदीजींच्या नेतृत्वात 5 वर्षात ही वाढ होण्याचं एक मात्र कारण. कारण मोदीजींच्या मनात कुठेही दूर दूर पर्यंत आपल्या कुटुंबाच्या उन्नतीचा प्रगतीचा विचार असतो. बाकी सारे राजकीय पक्ष यांचा सारा स्वार्थ कुठे आहे, यांचा जीव कुठे आहे, ते यांचा जीव देशावर देशाच्या प्रगतीवर नाही. देश पुढे जावा, देश जगाचा कप्तान व्हावा, देश जगाचा कर्णधार व्हावा यासाठी यापैकी प्रत्येकाला वाटते राहुल गांधी
समजो न समजो देश खड्ड्यात गेला तरी चालते, याच्या नावासमोर कधीतरी प्रधानमंत्री पद घातलं पाहिजे. शरद पवार साहेबांना काय वाटतं? हे कसंही नसेल तरी आपला पुतण्या उपमुख्यमंत्री व्हावा. उद्धवजींना काय वाटतं? आपला पोरगा आता पर्यटन पर्यावरण मंत्री आहे, हा भविष्यात सीएम व्हावा. आणि मग त्या दृष्टीने अर्थसंकल्प मतपेटीकडे पाहून केले जातात. पण माननीय मोदीजींचा अर्थसंकल्प म्हणजे हा माझा देश आहे, या देशातला प्रत्येक व्यक्ती हा माझा आहे. म्हणजे एक एक योजना जर विचार करा तुम्ही, की अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य आणि रोजगार या 6 निवारे करतात. पण कधी आयुष्यभर भारत योजना आली नाही, कधी स्टँडअप योजना आली नाही, कधी स्टार्टअप योजना आली नाही, कधी या देशामध्ये जे असंघटित कामगार आहेत त्यांना आता आम्ही किमान वेतन देणार म्हणजे देणारच या भावनेने अर्थसंकल्पामध्ये कधी भाषा किंवा शब्दाचा उपयोग केला गेला नाही. इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये कोविड-19च्या संकटात सारे राज्यकर्ते लढत होते जगाचे, तेव्हा या अर्थसंकल्पाच्या वैशिष्ट्यामध्ये आपण पाहतो की 4,12,000 कोटी पायाभूत सुविधांसाठी मागच्या 2020-21च्या अर्थसंकल्पात होत्या. प्रत्येक जण हाच आकडा पाहत होता, यांनी आउटले दिला, नियत व्यय दिला, 4,12,000 कोटी खर्च केला नसावा. पण जेव्हा निर्मला सीतारामनजींनी अर्थसंकल्पाच्या भाषणात सांगितलं की आम्ही आउटले 4,12,000 कोटीचा सांगितला होता, खर्च 4,39,000 कोटी केला, तेव्हा यांच्या चेहऱ्यावरचा भाव सुद्धा कोणी वाचू शकला नसता. असा निशब्द असे चेहरे या सर्व नेत्यांचे झाले. आणि आपण जेव्हा अर्थसंकल्प याचा अर्थ काय? खरं तर घटनेच्या 112 सेक्शन नुसार आपण याला अर्थसंकल्प मांडण्याची संविधानातली तरतूद म्हणतो. पण हा संविधानाच्या 112 या सेक्शन मध्ये कुठेही अर्थसंकल्प असं म्हटलंच नाही. याला आर्थिक विवरणपत्र म्हणतात. की कोणताही देश, कोणताही राज्य, कोणतीही संस्था, कोणतीही नगरपालिका, कोणतीही महानगरपालिका यांनी मर्यादित संसाधनाचा उपयोग योग्य पद्धतीने करत लोकांच्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा या पूर्ण करण्यासाठी याचा महत्तम उपयोग व्हावा. मॅक्सिमम युटिलायझेशन, एक एक पैशाचा उपयोग हा जास्तीत जास्त योग्य पद्धतीने जनतेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी करण्याचा अर्थसंकल्पामधला पहिला हेतू आहे. आणि दुसरा हेतू म्हणजे भविष्याच्या योजना व उद्देश पूर्ण करण्यासाठी आय व व्यय व उत्पन्न व खर्च, म्हणजे आय आणि व्यय म्हणजे उत्पन्न व खर्च याच्यामध्ये योग्य पद्धतीने साधारणतः आपण जनतेच्या इच्छा आकांक्षा प्रतिबिंबित करायचं वित्तीय विवरणपत्र म्हणजे अर्थसंकल्प. कारण का अगोदर अर्थसंकल्प जेव्हा यायचे तो साधारणतः आपण काय पाहिजे, कशावर वाढला, कशावर कमी झाला. कारण आता ते बंद झालं, कारण जीएसटी कौन्सिल कराच्या संदर्भामध्ये निर्णय करते आणि जीएसटी कौन्सिल कराच्या संदर्भात निर्णय करत असल्याने आता हा विषय संपला की आता याचे भाव वाढले. ठीक आहे, काही गोष्टींमध्ये एक्साइज असेल, कस्टम असेल, अशा काही गोष्टींमध्ये कमी जास्त करता येतं. साधारणतः जे वस्तू आज अगोदर आपल्याला माहित असेल 10 वर्षापूर्वी आपण पाहायचो की आता टीव्ही स्वस्त झाला, टीव्ही महाग झाला, सिगरेट स्वस्त झाली, सिगरेट महाग झाली. आता काही आपल्या यामध्ये अशा गोष्टी या येऊ शकत. पण अर्थसंकल्पाच्या ज्या बेसिक कल्पना आहेत, ज्या कल्पना मधातल्या काही वर्षापूर्वी आपल्या काही राज्यांनी सुरू केल्या होत्या, त्या कल्पना आपण पुन्हा कालबाह्य केल्या. त्याची एक कल्पना सांगून मी पुढे जातो की शून्यावर आधारित अर्थसंकल्प. शून्यावर आधारित अर्थसंकल्प म्हणजे काय? जेव्हा मी अर्थसंकल्प पहिल्यांदा मांडायला 31 आपण ऑक्टोबर 2014 शपथ घेतली आणि पहिला अर्थसंकल्प मी 18 मार्च 2015 मांडला. तर मांडण्याच्या अगोदर मी अर्थमंत्री म्हणून नवीन होतो, पण माझ्या असं लक्षात आलं की विचार केला तर अर्थसंकल्प मांडणं कठीण काम आहे. पण जर मी सचिवांचं ऐकलं तर सर्वात सोपी काम आहे. सोपी काम यासाठी आहे की आपल्याला सरसकट हे आपल्याला काही मापदंड आहे. सरसकट मापदंड काय? मागच्या वर्षी एवढं उत्पन्न होतं, साधारणतः आपला विकास दर हा 7%, 8%, 6% आहे. म्हणजे एवढी वाढ आपोआपच त्या उत्पन्नामध्ये होणार आहे आणि त्या दृष्टीने प्रत्येक आयटमला तेवढी साधारणतः एक वाढ घेऊन टाकायची, 2-4 नवीन आयटम करून टाकायचे झाला. आणि म्हणून असा अर्थसंकल्प होऊ नये म्हणून शून्यावर आधारित अर्थसंकल्प ही कल्पना.
शून्यावाला अर्थसंकल्प म्हणजे काय, तो नंतर फुग्यात झाला. याचा फुग्यात होण्याचं कारण तो अर्थसंकल्प चांगला होता. हे समजा चाकू आहे, चाकू चांगल्या माणसाच्या हाती गेला तर तो डॉक्टरच्या हाती गेला तर ऑपरेशन करून जीव वाचवतो, आणि राष्ट्रवादीवाद्यांच्या हाती गेला तर तो जीव घेतो. आणि म्हणून जसं चाकूच आहे तसं शून्यावर आधारित अर्थसंकल्पाचं होतं. आणि अर्थसंकल्पाचं मूळ जे होतं ते रशियाच्या एका झार राजाच्या एका घटनेतून होतं. रशियामध्ये एक झार राजा, आणि तो आपल्या राणीसोबत रशियाच्या बगीचात जेव्हा गेला तेव्हा त्यांनी बघितलं की एका झाडाला अतिशय सुंदर फूल, जे साधारणतः डिसेंबर महिन्यात येते ते मे महिन्यात अप्रतिम फूल, ते त्या रशियामध्ये डिसेंबर महिन्यातच साधारणतः येतं, बाकी दिवशी येत नाही. पण योगायोगाने ते मे मध्ये कसं आलं माहित नाही. राणीने सांगितलं अप्रतिम फूल आहे, कोणी तोडू नये, म्हणून राणीने फक्त एवढंच सांगितलं की अहो तुम्ही आता तिकडे अहो रशियन भाषेत काय म्हणतात मराठीत सांगतो की अहो हे फूल कोणी तोडू नये, तर तुम्ही काही व्यवस्था कराल का. तुम्हाला माहित आहे की ऐकावंच लागतं तो राजा. मग राजाने आपल्या सैनिकांना सांगितलं की या फुलाचं रक्षण करा. ते फुल साधारणतः 2 महिने 2.5 महिने टिकतं. तिथं सैनिक उभे राहते. आता 2-2.5 महिने झाले, राजा विसरला, राणी विसरली. मग 50-60 वर्षानंतर एक झाडचा त्याची पुढची पिढी जनरेशनचा राजा तिथे गेला. पाहिलं या झाडापाशी काही पोलीस उभे आहे, म्हणजे सैनिक उभे आहे. त्यांनी तुम्ही कशासाठी उभे आहे. आम्ही उभे आहे म्हणजे परंपरा आहे, अनेक वर्षापासून इथं ड्युटी लागते. पण कशासाठी माहित नाही, कशासाठी पण ड्युटी इथं लागते. अनेक वर्ष झाले, म्हणून तो झाड राजा आपल्या परत आला आणि परत प्रधानमंत्री काय आहे, कशासाठी तुम्ही तिथं सैनिक उभे करता, कशासाठी खर्च करता, कारण नाही इथं खर्च करण्याचं. काय झाडापाशी ठेवलं, असं काय बगीच्यासाठी ठेवलं तर मी समजू शकतो, या झाडापाशी 10 सैनिक ठेवतात. प्रधानजी मला माहित नाही. आणि म्हणून मग जेव्हा ते इतिहासात गेले तेव्हा लक्षात आलं की कधीतरी एकदा फुल लागलं होतं, आणि त्या फुलासाठी आतापर्यंत तिथं 50 वर्ष झाले सैनिकांवरचा खर्च करतोय. म्हणून मग शून्य आधारित अर्थसंकल्प, याचा अर्थ कुठेही कशाचाही अगोदर खर्च होतो हे गृहीत करायचं नाही, तर त्याची उपयुक्तता काय, त्याचं मूल्यांकन करायचं की खरंच उपयुक्त आहे का, याचा फायदा जनतेला होणार आहे का, यामधून जी सेवा निर्माण होणार आहे ती सेवा जनहिताची आहे का, जनतेचं जीवन हे सुसह्य करण्यासाठी 1-1 रुपयाचा उपयोग होणार आहे का. मग यातून आपण अर्थसंकल्पाला शून्यावर आधारित करायचा खरं तर काही वर्ष महाराष्ट्रात निर्णय केला. पण त्यामध्ये असं लक्षात आलं की मोठ्या प्रमाणावर नंतर जी कटौती सुरू झाली. म्हणजे कटौती सुरू झाली म्हणजे काय, पहिल्यांदा धक्का बसला, पहिल्यांदा रिसोर्सेस नव्हते, म्हणून अनेक वर्ष खलाशी नावाचं पद आपल्या महाराष्ट्रात. खलाशी म्हणजे काय, की एखादा SDO जिल्हाधिकारी एखाद्या तहसीलाच्या ठिकाणी गेला तर रेस्ट हाऊस नव्हतं, मग तिथं टेंट उभे केले जायचे. आता टेंट गायब झाले, पण खलाशी तसेच होते. आणि मग त्या शून्यावर आधारित अर्थसंकल्प याच्यामध्ये नोकर कटौती झाल्यावर त्याला फार विरोध झाला, तो बदलला, आणि पुन्हा एकदा आपण जुन्या अर्थसंकल्पाकडे आलो, ज्याच्यामध्ये जमा आणि खर्च असा आपण ताळेबंद करायचा. मग हा ताळेबंद करताना सहज सोपी मार्ग काय असायचे, कर वाढवला पाहिजे. मग प्रत्येक वर्षी कशावर कर वाढवायचा, त्याच्यातून 4 पैसे जास्त घ्यायचे, आणि पुन्हा ते 4 पैसे कुठेतरी 2-3 नवीन योजना करून असं दाखवायचं की आम्ही गोरगरिबांचे कैवारी आहोत, असा आभास आणला जायचा. पण नंतर पुन्हा एक कल्पना आली की कर किती लावायचा. शेवटी एखाद्याला रक्तदान करायला सांगितलं तर त्याच्या शरीरात 5.5 लिटर रक्त आहे, ठीक आहे, अर्धा लिटर घेतलं, पण तुम्ही जर 3-3 लिटर रक्त घ्यायला गेले तर अडचणी. आणि याबद्दलची अतिशय उत्तम भूमिका जेव्हा निर्मला सीतारामननी परवा जेव्हा अर्थसंकल्प मांडला तेव्हा त्यांचे जे ऍडवायझर त्यांनी फार चांगलं उत्तर दिलं. त्यांनी म्हणाले की अर्थसंकल्पामध्ये ही जी भूमिका काय, ते याच्या खिशातून काढ आणि त्याच्या खिशात दे, तर ही भूमिका दीर्घकाळ अर्थसंकल्पातून समाजाला मोटिवेशन प्रेरणा देऊ शकते. आणि म्हणून त्यांनी फार चांगलं सुब्रमण्यमनी उदाहरण दिलं की एक विद्यार्थी आहे, त्याला 100 पैकी 100 मार्क मिळाले. एक विद्यार्थी आहे, त्याला 100 पैकी 60 आले. आपल्या देशाचा समाजवाद काय सांगतो, हा 100 हा 60 हे बरोबर. शिक्षक आले, त्यांनी सांगितले नाही असं नाही,
याचे 20 काढतो मार्क याला देतो, त्याचे 20 मार्क काढले याला 80 त्याला 80. आता क्ष घरी गेला आणि आईला म्हणाला फायदा काय, मी 100 गुण प्राप्त केले, मेहनत केली, परिश्रम केले, मी 100 पैकी 100 घेतले, शिक्षकांनी माझे 20 काढले, याच्यापेक्षा मी काय केलं नाही तर दुसऱ्याची कोणाची तरी 20 देऊन मला फायदा होईल. आणि हा जो या होता तो घरी गेला, तो म्हणाला आईला की काय अभ्यास कशा करावा लागतो, मला 60 होते, शिक्षकांनी सांगितलं नाही समानता असली पाहिजे, हाच आमचा समाजवाद आहे की याचे 20 काढून मला दिले. आणि म्हणून एक नवीन कल्पना अर्थसंकल्पातून निर्मला सीतारामन आणि माननीय मोदीजींनी सांगितलं की जे काही जुनी कन्सेप्ट आहे आणि नाही आहेचे ध्यान नाही द्या असं करू, आहेला तुम्ही मोटिवेशन द्या, पण नाही जो आहे त्याला आहेपर्यंत आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा. आणि म्हणून तुम्ही आपल्या अर्थसंकल्पामध्ये अशा योजना करा की ज्या योजनांच्या माध्यमातून इथं प्रत्येक जण आत्मनिर्भर झाला पाहिजे, स्वतःच्या पायावर उभा राहू शकला पाहिजे, दुसऱ्याच्या अनुदानाच्या माध्यमातून त्याला आयुष्यभर जगावं लागणं ही काही खरी राष्ट्रभक्ती असू शकत नाही, ही खरी देशभक्ती असू शकत नाही. हे असं राजकारण की याचे काढायचे त्याला द्यायचे हे राजकारण नाही, हे रॉबिन हुडचा अर्थसंकल्प आहे. आणि म्हणून या माध्यमातून त्यांनी अर्थसंकल्पामध्ये ज्या योजना आत्ताच्या केल्या आहेत त्या योजनांच्या माध्यमातून खरं तर आपण जेव्हा अर्थसंकल्प ऐकतो तेव्हा तो पूर्ण अर्थसंकल्प तर भाषणामध्ये येऊ शकत नाही, कारण एखादा एक आयटम येतो, तुम्हाला माहिती आहे स्वच्छता गृह, एवढे दिवस देशामध्ये हे सांगणं योग्य नाही. आम्ही दौऱ्यावर जेव्हा मला आठवतं की 95 मध्ये मी आमदार होतो, आम्ही कधीच सकाळी कोणत्या गावात दौऱ्यावर जात नव्हतो, कारण सकाळी गावात दौऱ्यावर त्यांना धोक्याच राहायचं, लोकांना त्रास आपल्याला त्रास, रस्त्याच्या आजूबाजूला कडेला बसावं लागायचं, काँग्रेस जिंदाबाद, राष्ट्रवादी जिंदाबाद, हे असे बसायचे. आज 5 लक्षापेक्षा जास्त गाव 5 वर्षात, 50 वर्ष नाही, 2 कोटी ज्यांच्या घरामध्ये सूर्याच्या प्रकाशाशिवाय सरकारच्या एमएससीबीचा विद्युत मंडळाचा प्रकाश येतच नव्हता, असे 2 कोटी 5 वर्षात 2 कोटी लोकांना दिले. आता नळ योजनेमध्ये 2024 पर्यंत एक प्रयत्न आहे, संकल्प आहे, भारत माता माझी आई, डोकं ठेवायला जागा नाही, घर नव्हतं स्वतःच्या हातात, भारत माता की जय, आपला देश. पण तिथं त्यांनी संकल्प केला, मागच्या 5 वर्षामध्ये शहर आणि ग्रामीण 3 कोटीपेक्षा जास्त घर बांधले, लोकांना स्वतःच्या हक्काचं घर देण्याचा एक संकल्प केला. नाही तर मोदीजींच्या अर्थसंकल्पामध्ये या दृष्टीने एक कार्य केलं. एक पुन्हा वैशिष्ट्य आहे ते म्हणजे जेंडर बजेट. यामध्ये माननीय निर्मला सीतारामन मॅडमनी मागच्या वर्षी एक नारा दिला, तो तुमच्या लक्षात येईल नाही मला माहित नाही, पण त्यांनी नारा दिला होता, मंत्र दिला होता, नारी से नारायण. हा मागच्या अर्थसंकल्पाचा नारा होता, नारी से नारायण. हे खरं आहे की आम्ही इतका उपयोग देतो, पैसे खर्च करतो, म्हणजे आमचा साधारणतः आता आम्ही 3.2 ट्रिलियन पेक्षा जास्त आमची इकॉनॉमी ही वाढते, आम्ही 5व्या क्रमांकावर. म्हणजे जेव्हा 2011 मध्ये अर्थसंकल्प या देशाचा मांडला गेला होता तेव्हा आम्ही 11व्या नंबरवर होतो, 11व्या. आमच्यापेक्षा सोनिया गांधींचा जिथं जन्म झाला ते इटाली आमच्यापेक्षा पुढे होतो. आज आम्ही 5व्या नंबरवर. अमेरिका 22 ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी, 14 ट्रिलियन डॉलर, चायना 5, म्हणजे याच्यामध्ये जे पुढचे थोडेसे राहतात, पण मी आपल्याला आकड्यात सांगतो, म्हणजे 5 ट्रिलियन जापान, 5 ट्रिलियन जर्मन आणि 5व्या नंबरवर भारत. अजूनही आपल्याला खूप पुढे जायचं आणि पुढे जाण्याचा एक या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून हा प्रयत्न हा केला जातो. आता राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये मी काही विस्तृत सांगणार नाही, पण याचा संबंध हा शेवटी देश किंवा पुढे एक शहर पुढे गेलं, गाव पुढे गेलं, एक विभाग पुढे गेला, एक राज्य पुढे गेलं. म्हणजे देशाच्या खरं तर अर्थसंकल्पामध्ये आपण कितीही आकडे वाचत असलो तरी आपल्या देशाच्या जीडीपी पैकी आपल्या राज्याचा हिस्सा 15% आहे. म्हणजे देशामध्ये सर्वात जास्त योगदान देणारं राज्य आपलं. म्हणजे आपण या देशाच्या अर्थव्यवस्थेचं आपलं इंजिन आहे. आता हे चुकीच्या ड्रायव्हरच्या हाती गेले हे ठीक आहे, आपल्या देशाचं इंजिन काय? महाराष्ट्र.
आणि महाराष्ट्राचं इंजिन काय? मुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका. तुमच्यापैकी अनेकांना माहित नसेल की जगामध्ये अतिशय वेगाने वाढणाऱ्या शहरांच्या यादीमध्ये पुण्याचं नाव आहे. इतक्या वेगाने वाढत. आम्ही एकीकडे म्हणतो की भारत हा सर्वात जगातला तरुण देश आहे. आणि खरं जपान, आता जर्मनी वगैरे हे ऍव्हरेज 48 इयर्स आहे. आपण आता ऍव्हरेज मध्ये 26.8 आहोत जगातल्या तरुणांचा. पण जर मी उद्या विचार केला की भारतामध्ये सर्वात जास्त तरुणांची संख्या असणार आहे 20 शहर काढा, मी तुम्हाला लिहून देतो पुण्याचं नाव आहे. पुण्यामध्ये एवढे विद्यार्थी आणि पुण्याच्या महानगरपालिकेचं दुसरं वैशिष्ट्य काय? माझ्या दृष्टीने पुण्यामध्ये या पुण्याला आपण हे एक आंतरराष्ट्रीय शहर म्हणता येईल. कारण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीमध्ये विद्यापीठामध्ये ज्याचं नाव बदलण्याची संधी मला माझ्या विधानसभेत प्राप्त झाली. आज तिथं जवळपास 36,000 पेक्षा जास्त विद्यार्थी जगाच्या कानाकोपऱ्यात. पुण्यामध्ये आपल्या देशाच्या सर्व राज्यातून विद्यार्थी असल्यासारखे आणि त्यांची सेवा करण्याची संधी तुम्हाला प्राप्त झाली. आणि मग तुम्हाला जर सेवा करण्याची संधी प्राप्त झाली याचा अर्थ काय? बाकीच्यांना तर 10 शब्द लागतो, खासदार, आमदार. तुम्हाला मात्र नगरसेवक शब्द लागतो. कारण तुमच्या शब्दामध्ये तुम्हाला त्या नगराची सेवा करण्याचा एक त्या शब्दातून भावना व्यक्त होते. आणि मग ती भावना व्यक्त होत असताना आपल्या महानगरपालिकेचा अनेकदा असं होतं की अर्थसंकल्पामध्ये आपण काय पाहतो? माझा वार्ड कुठे आहे, माझा भाग कुठे आहे, मी महापौरांना निवेदन दिलं होतं, मी आयुक्तांना निवेदन दिलं होतं, मग 4 निवेदन दिली. त्याच्यापैकी माझ्या दृष्टीने जर विचारलं तर आपण महानगरपालिकेचा अर्थसंकल्प करताना एक रस्ता, एक उद्यान असा विचार न करता महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये आज जसा देशाचा अर्थसंकल्प मांडताना कितीतरी आयटम्स असे आहेत की ज्याच्यामध्ये 5 वर्षासाठी अवधी घोषित केला. तुम्ही जर बघितलं की देशाच्या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी काय सांगितलं की आम्ही 50,000 कोटी इन्व्हेन्शन साठी खर्च करणार, अनुसंधान. कारण मोदींचा हा नारा सर्वात आवडणारा नारा. श्रद्धेय लालबहादूर शास्त्रीजींनी नारा दिला, जय जवान जय किसान. त्याला श्रद्धे अटल बिहारी वाजपेयींनी जोडलं, जय जवान जय किसान जय विज्ञान. आणि माननीय मोदीजींनी सांगितलं की जय अनुसंधान. कारण शक्तीपेक्षा युक्ती मोठी. वाघ आपल्यापेक्षा शक्तिशाली आहे. माणूस काय वाघाच्या, मी वनमंत्री होतो, एक वाघ आणि एक माणूस सोडला तर माणूस नाही टिकू शकत. वाघाची शक्ती जास्त आहे, मनुष्याची युक्ती त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि ही युक्ती जन्माला येते इन्व्हेन्शन म्हणून येते, अनुसंधानामधून येते, इनोव्हेशन म्हणून येते. आणि यासाठी म्हणून 50,000 कोटी पुढच्या 5 वर्षात द्यायचे. आणि आपण सुद्धा आपल्या महानगरपालिकेचा अर्थसंकल्प करताना 1 वर्षाचा विचार करायचा. ठीक आहे, पहिल्यांदा आपल्या महानगरपालिकेचा विचार करताना आपल्या विकासाबद्दल देशाच्या किंवा महानगरपालिका असेल, राज्य असेल, एक नेहमी म्हटलं जायचं की म्हणजे आपले अर्थसंकल्प हा भविष्याचा वेध घेणारे कधीच नसतात. दुबईमध्ये जर एखादा मेडिकल हब करायचा असेल तर मी एकदा गेलो, तिथं काम सुरू होतं, काहीच नाही, बांधकाम काही नाही, पण रस्ते तयार होत होते, झाडं लावलं जात होते, इतकं मोठं एरिया. म्हणजे या काय करतो त्यांनी सांगितलं की आम्ही 2021 मध्ये या ठिकाणी मेडिकल हब बनवणार आहोत. जगातल्या सर्वात उत्तम ट्रीटमेंट इथं होतील. 19 लक्ष स्क्वेअर फीट आम्ही इथं वापरण्यात कन्स्ट्रक्शन करणार आहोत. पण त्याच्यासाठी आजच व्यवस्था केली जाते. आपण जेव्हा शहराचा अर्थसंकल्प मांडतो म्हणजे काय, आपण साधारणतः आपले अर्थसंकल्प म्हणजे ती जशी चंद्र म्हणजे चांदोबाची आई, ती जसा जसा चांदोबासाठी एखादा शर्ट शिवला म्हणजे कपडा की तो अजून मोठा होतो, तो मोठा होतो, तो तसाच राहतो, काही घालताच येत नाही, मग पुन्हा छोटा छोटा होतो. ही कथा कधीतरी तुम्ही मी आपल्या परिवाराकडून ऐकली. आपल्या अर्थसंकल्पात असंच होतं, लोकसंख्या वेगाने वाढत आहे. आपण
आपल्या महानगराचा अर्थसंकल्प मांडताना मला वाटतं की भारतीय जनता पार्टी आम्ही इतरांसारखा अर्थसंकल्प मांडण्याच्या ऐवजी काहीतरी आमचं काम हटके असलं पाहिजे. आमचं काम हटके असलं पाहिजे. जसं आपण मोदीजींचं उदाहरण देताना काय सांगतो की एखादा या अगोदर जे काही पंतप्रधान राजीव गांधी किंवा इंदिराजी झाल्या तर त्यांच्या हाती जर आपण कस्टर्ड ऍपल दिलं तर ते किती बिया एवढंच मोजतील. पण मोदीजी त्या बियातून किती झाडं जातील, त्या झाडाला पुन्हा किती कस्टर्ड ऍपल सीताफळ जातील असा विचार करणारा नेता आपला आहे असं आपण आज सांगतो. याचं कारण काय? याचं कारण दीर्घदृष्टी. आणि ही तर तुम्ही मी सुद्धा अनुभवली की 26 मे 2014 शपथ घेतली, संघटनेची बैठक घेतली. पहिली फाईल काय? 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीची पहिली फाईल मोदीजींच्या कार्यालयात. कधी? 26 मे 2014. 2019 मध्ये निवडणूक जिंकली. तुम्हाला आश्चर्य होईल, आपल्यासारखा माणूस आनंदात मस्त जाऊन एखाद्या रॅलीमध्ये संघटनेच्या बैठकीला मोदीजींनी सांगितलं मागच्या निवडणुकीत 17 कोटी मतं होती, या निवडणुकीत 22 कोटी 80 लाख मतं आहे. आता 2024च्या निवडणुकीत आपल्याला 28 कोटी मतं घ्यायची आहे. 20 राज्यातून काँग्रेसला हद्दपार केलाय. आता बाकी राज्यातून काँग्रेसला हद्दपार करायचा आहे. 17 राज्यात 50%पेक्षा जास्त मते आहे. आता पुढच्या वेळी 24 राज्यात 50%पेक्षा जास्त मते. आणि हे तर खरं आहे. मी येतानाच एक बोर्ड पाहिला की सपने पूरे करने की एकमात्र दवाई, अगर हम सपने देखते हैं और उस सपनों को पूरा करना है तो विश्व में एकमात्र दवाई है, उस कंपनी का नाम है परिश्रम. आता परिश्रम जर केलं तर स्वप्न पूर्ण होतं. मग तुम्ही पुढच्या निवडणुकीत जाताना तुमच्या सर्वांकडून अपेक्षा काय? मी आता या विस्तृत मध्ये जात नाही की तुमच्याकडे येणारे इन्कम काय किंवा तुम्ही प्रॉपर्टी टॅक्स देता, जीएसटीचा हिस्सा येईल, तुमच्याकडे बाजार फी असेल, जाहिरात असेल. पण माझं व्यक्तिगत रीतीने वाटतं की तुम्हाला येणार तुमच्यापैकी अनेकांना या गोष्टीची माहिती असते असेलच 100%. पण अनेक आपल्याला हे माहित नसतं की राज्य सरकार चुपचाप पैसे घेऊन जातं महानगरपालिकेत. समजा आम्ही राज्य सरकार म्हणून तुमच्याकडे काही पैसे दिले, त्याच्यावरचं व्याज आम्ही परत घेऊन जातो. पण ज्याला माहित असतं तो काय करतो, तो मुख्यमंत्र्यांना पत्र लिहितो की नाही मी व्याज देणार नाही. जसं मी चंद्रपूर महानगरपालिकेचे पैसे जाऊन देत नाही. मी बजारच्या नगरपालिकेचं माझं 10 कोटी व्याज होतं, मी पत्र घेऊन सही घेऊन कधी माहित पडलं नाही ते व्याज मीच ठेवून देतो. मी म्हणजे मी काय काँग्रेस वगैरे नाही स्वतःसाठी, पण ते नगरपालिकेचं. तर आपण अर्थसंकल्प मांडत असताना मग त्या दलित वस्तीचा निधी येतो, कुठं अमृत योजनेचा येतो, कुठं वित्त आयोगाचे पैसे येतात, आवास योजनेचे पैसे येतात. त्या सर्व येणाऱ्या ज्या काही आयटम्स आहेत त्याच्यामध्ये आपण आपल्यापैकी प्रत्येकाने प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे. असं दूरपर्यंत नाही. शरीरासारखा पक्ष असला पाहिजे. प्रत्येकाने आपलं काम हे स्वतः चांगलं केलं पाहिजे. म्हणजे असं होऊ शकत नाही की आपलं शरीर आहे पक्ष तसाच आहे. हा फक्त याच्यात एकच गोष्ट आहे, हे काम करताना प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. जी गोष्ट साधारणतः कधी कधी आपण बघत मी एवढी मेहनत केली, मला सभापती करताना मी मागे लागलो असं कधी म्हणजे शरीरातही होतं. मागे कधीतरी आपल्या यांनी चांगली गोष्ट सांगितली होती की एकदा 2 हात म्हणाले कशासाठी, मीच मेहनत करतो, नोटाही मीच मोजतो, चेकही मीच लिहितो, गहू पिसून मीच आणतो, आटाही मीच करतो, चपाती मीच करतो, जाते पोटात. कशासाठी? म्हणून मग हाताने म्हणा नाही आता ही चपाती मी माझ्या स्वतःलाच करेल, हाताने स्वतःलाच ते कणिक चपाती लावून देते, हात सरळ. त्यामुळे आपण जेव्हा हे करतो तेव्हा अर्थसंकल्पाच्या दृष्टीने आपण सुद्धा काही कामं वाटत होते. आपल्या पुण्याच्या संदर्भामध्ये आपण पुढाकार कसा घेता येईल याचा विचार हा आपल्याला करायचा. याशिवाय जर आपल्याला काही जास्तीची माहिती आहे तर प्रश्नोत्तरात होईल. पण कोणत्याही निवडणुकीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, जसं चहा, दूध, चहा, साखर, पाणी एकत्र केले तर चहाच होते, कॉफी होईल असं म्हणते कोणी की कोकोनट वॉटर नाही. निवडणुकीच्या विजयाचं सुद्धा एक प्रमेय आहे आणि हे मोदीजींनी सिद्ध केलं. आपण 3 निवडून आलो होतो 1952 मध्ये, जेव्हा पहिल्यांदा तुम्हाला आठवत असेल की 25 ऑक्टोबर 1951 सार्वत्रिक निवडणूक सुरू झाली. 21 फरवरी 1952 आपण 3 झाले, मोदीजींनी 303 झाले. 3 वरून 303 गेलोय आपण. याचं कारण काय?
याचं कारण एकच आहे की सूत्र साधी. सूत्र काय? आज विजय झाला, योग्य काम करा, एक सूत्र आहे विजयातून विजय. मग दुसरं सूत्र आहे की आज विजय झाला, अहंकारात गेलो, मस्तीत गेलो तर विजयातून पराभव. मग तिसरं सूत्र काय? आज पराभव झाला, सुधारलो नाही, हम नाही सुधरेंगे असाच विचार मनात ठेवला तर पराभवातून पुन्हा पराभव. आणि चौथं सूत्र आहे की आज पराभव झाला आणि आपण नियोजन योग्य केलं तर पराभवातून विजय. आता आपण सर्वजण निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहोत. आपल्यापाशी असणारा कालावधी 1.25 वर्ष आहे, 1.5 वर्ष आहे. या 1.5 वर्षामध्ये जे जगदीशजी मला सांगत होते की असे काही तुम्ही विषय मांडा की आमच्या कार्यालयाच्या दृष्टीने 5 प्रत्येक लोकप्रतिनिधीचे 5 गोष्टी आहेत ज्याचा आपण त्याला पंचसूत्री म्हणू शकतो. आता ही पंचसूत्री काय? पुन्हा निवडून द्यायचं आहे ना, ते 5 फॅक्टर आहे. या 5 फॅक्टर मध्ये जसं चहा करायचा असेल तर चहा पत्ती, साखर, पाणी, दूध, तशी पुन्हा निवडून द्यायचा 5 फॅक्टर. ज्या 5 सूत्रांनी आपण काम केलं तर कुणी थांबवू शकत. आपला कितीही विरोधक आपल्याच पक्षातला असेल तरी थांबवू शकत नाही, हे गणेशजी लक्षात ठेवायचं. आणि दुसरं की आपण या पंचसूत्रीचा जर उपयोग व्यवस्थित केला तर मी तुम्हाला सांगतो की जगातली 5.5 महाभूता आपल्या पाठीशी विजयासाठी उभी राहतात. हे 5 सूत्र काय? मी जे म्हणाले जगदीशजी 5 सूत्र मी सांगतो. एक आहे संघटन, जे गीत आमच्या धीरज घाटीने म्हणतात, आणि संघटन घडायचे सुपैल घडायचे. मग संघटनेच्या या सूत्रामध्ये आपल्या वार्डामधलं संघटन योग्य पद्धतीने बूथ असेल, पेज प्रमुख असेल, पेज कमिटी असेल, त्यांचा संपर्क असेल, त्या ठिकाणी असणाऱ्या विविध संघटना असतील, ऑर्गनायझेशन असेल, त्यांचा संपर्क असेल. आता मी पूर्ण डिटेल वाचत नाही, असे साधारणतः 30-32 गोष्टी असतात की जे संघटनेच्या दृष्टीने आपल्याला स्वतःमध्ये अंगी बांधवाव्या लागतात. मी वेळेच्या अभावी डिटेल मध्ये जातो. पण संघटनेचं पहिली गोष्ट एक जे सूत्र साधारणतः मी जेव्हा प्रदेश अध्यक्ष असायचो तेव्हा बघितलं की आपल्यापैकी अनेकांना काय सवय असते की काही वाईट झालं की दुसऱ्याला वाईट टाकायचं, चांगलं झालं की ते मी. ही सर्वात वाईट गोष्ट. सामूहिकपणे आपल्याला पुढे जाण्याची सवय, मानसिकता ही सामूहिकपणे जाण्याची गरज नाही. अन्यथा आपण जर संघटनेमध्ये एकत्रित विचार करण्याची सवय लावली नाही, किंवा मला आठवतं की 2 एप्रिल 2010 मी ते वाक्य वापरलं होतं की किती राग येऊ द्या, तर माझी आई मला सांगायची किती राग आला तरी जेवण्याच्या ताटावर काढायचं नाही, जेवण करायचं, पुन्हा काही आपला राग काय म्हणतो. तसं किती राग येऊ द्या, त्या रागाचा फटका संघटनेमध्ये होता कामा नये. पण अनेकदा असं होतं की चूक आपली राहते पण दुसऱ्यावर ढकलतो. ही गोष्ट ऐकली पण पुन्हा ऐकलीच पाहिजे अशी गोष्ट आहे, कारण रिव्हिजन झाली पाहिजे. की जसं एकदा एक माणूस ENT स्पेशालिस्ट नाक कान घशाच्या डॉक्टरकडे गेला आणि तो म्हणाला की डॉक्टर साहेब माझ्या बायकोला ऐकू येत नाही, मला औषध तुमच्यासाठी घेऊन द्या. डॉक्टर म्हणाला तुझ्या बायकोला ऐकू येत नाही तर तिचं घेऊन घे, तर मी तिच्या कानाची तपासणी करतो आणि औषध देतो. तो म्हणाला माझी बायको काय ऐकायला तयारच नाही, बहिणी आहे पण औषध द्या. डॉक्टर असं तर देता येणार नाही, म्हणजे काही वेळा द्या, पण असं कर, तू घरी जा, घरी जाऊन तू बायकोला 15 फुटावरून आवाज दे, प्रश्न विचार. मग इथं आवाज आला ठीक आहे, तर 10 फुटावर तिथून विचार, 5 फुटावर तिथून विचार. म्हणजे मला अंदाज आहे किती दूर ती ऐकू शकते, काय मला औषधी दिली पाहिजे, काय कानाचं मशीन लावली पाहिजे. हा घरी गेला, बायकोला आवाज दिला, अरे आज भाजी कशाची आहे, आवाज 10 फुटावर गेला. तिथून आज भाजी कशाची आहे, आवाज नाही, 5 फुटावर गेला, भाजी कशाची केली आहे, अहो मी तुम्हाला 3-3दा सांगतोय भेंडीची केली. दुसऱ्या वेळेस तर संघटनेमध्ये आपल्या हातून अशा पद्धतीने कार्य होणार. आपण नगरसेवक खरं आपला नगरसेवक म्हणजे आपल्याला त्या वार्डामधले आपण मुख्य गाणी, जाती धर्म पंथ पक्ष दुर्बल शोषित पिढी अंध अपंग निराधार सहाय्यक दलित आदिवासी शेतकरी
तुमच्याकडे नाही, शेतकरी एक अजित पवार सोडलं, बाकी यांची सेवा करण्याचं आपल्याला कळत नाही. मग आपण नगरसेवक म्हणून कधी 5 वर्षाचा स्वतःचा आराखडा करावा लागेल की मी दुसरं सूत्र आहे सेवा. कारण या देशाचं वैशिष्ट्य काय, या देशामध्ये स्वामीपेक्षा सेवकाची पूजा केली जाते. प्रभू रामाचे महाराष्ट्रात 15,000 मंदिर आहे, हनुमानजीची 4.5 लक्ष मंदिर आहे, रामाच्या नावाने एक रामनवमी आहे आणि 52 मंगळवार 52 शनिवार 104 व्रत 104 दिवस हनुमानजीच्या नावाने सेवेची. मग आपण नगरसेवक मग सेवेचे तर अनेक कार्यक्रम आहे. म्हणजे मी वेळेचा अभाव करून मी फास्ट वाचतोय 22-25 150 कार्यक्रम करता येतात सेवेचे. म्हणजे निराधार असेल, संजय गांधी निराधार योजना, शाहवंत योजना, आपण आपल्या वार्डामध्ये यादी करू शकत नाही. या निराधारांची त्यांना मदत होती की नाही, त्यांना निराधाराचं अनुदान योग्य पद्धतीने येत नाही. बीपीएल मध्ये एखादी महिला असेल 10,000 चे 20,000 मी बघा त्यांनी वाचलं केंद्रापर्यंत भांडून 10,000 चे 20,000 अजूनही माझ्याकडे ते फाईल आहे. पण मग त्यांना पैसे दिले जातात. ज्येष्ठ नागरिक आहे त्यांच्यासाठी योजना केली. आता आपण पेन्शन मध्ये 75 वर्षानंतरची माफी देतो, पण कुठे काही ज्येष्ठ नागरिकांना कुठं पॅन कार्ड काढायचं असतं, कुठं डोमिसाईल सर्टिफिकेट काढायचं असतं, कुठं आरटीओ लायसन्स आहे, कुठं रक्तदान करून एखाद्याचा जीव वाचवायचा असतो, कुठं रक्तगट तपासणी करायची असते, कुठं वृक्षारोपण कार्यक्रम घेऊ शकतो, कुठं दवाखान्यामध्ये भाऊचा डब्बा ताईचा डब्बा देऊ शकतो, रांगोळी स्पर्धा घेऊ शकतो, वादविवाद स्पर्धा घेऊ शकतो, निबंध स्पर्धा घेऊ शकतो, चित्रकला स्पर्धा घेऊ शकतो, आरोग्य शिबिर घेऊ शकतो, नेत्र चिकित्सा शिबिर घेऊ शकतो, रोजगार मुद्रा योजनेच्या माध्यमातून जाऊ शकतो, इंग्रजी क्लासेस घेऊ शकतो, सार्वजनिक फुटपाथवर वाचनालय उभं करू शकतो, माणुसकीची भिंत आपण उभी करून त्या ठिकाणी जुने कपडे, जुन्या चपला, जुने फर्निचर, माणुसकीची भिंत केली आहे, हे केली आहे, नोंदणी करू शकतो, स्वर्गरथ देऊन तिथं लोकांना मदत करू शकतो, पाककला प्रशिक्षण देऊ शकतो, फिरते वाचनालय काढू शकतो, योग केंद्र करू शकतो, गायत्री यज्ञ करू शकतो, सामूहिक सत्यनारायण करू शकतो, स्वच्छता अभियान चालवू शकतो, ब्लॅक बोर्ड जाऊन चालूया म्हणी ठेवू शकतो, राष्ट्रीय उत्सव साजरे करू शकतो, सामूहिक विवाह मेळावे करू शकतो, गुणवंत विद्यार्थी सत्कार करू शकतो, सामूहिक वाढदिवस करू शकतो, दवाखान्यामध्ये फळे वाटप करू शकतो, मोफत औषधी देऊ शकतो, एक्सपायरी औषधी रात्री करू शकतो. 100च्या वरती कार्यक्रम सेवा भावी करत आहे. आणि मी तुम्हाला एक शब्दाची जोडली की आपण खूप भाग्यशाली. असा देश नाही, आपला जन्म या देशात होणं म्हणजे आपण मागच्या जन्मी केलं, हाच त्याचा अर्थ, दुसरा अर्थच नाही. असा देशच नाहीये, हा एक अलगच देश आहे. असा देश जगात नाहीये. 18व्या वर्षी पोरं बाहेर काढणारेच देश आहे. काय ना बाप बडा ना भैया दो होल थिंग इज दॅट की भैया सबसे बडा रुपया. तिथे काही पोरगा नाही, काय नाही. सर्वात जास्त डिप्रेशनच्या औषधी याच देशात विकल्या जातात. आपल्या देशात डिप्रेशनच्या औषधीच विकल्या जातात, विकल्या जातात. आता थोडाफार आता थोडं महाराष्ट्रात वाढलं जेव्हापासून महाबिघाडी आघाडी सरकार आपल्याकडे डिप्रेशनच्या औषधी विकल्या जात नाही, कारण आपण वस्तू समजली. अशा प्रसंगात मला स्वतःला व्यक्तिगत रीतीने वाटतं की आपल्याला हे दायित्व आहे, ही एक मोठी जबाबदारी आहे. 12.5 कोटी लोकांमध्ये 27 महानगरपालिकेचे 5,000 पेक्षा कमी सदस्य आहेत. त्यापैकी तुम्ही एका 12.5 कोटी लोकांपैकी 5,000 स्वतः आपण सौभाग्यशाली. अशा वेळी या सेवा आपण देऊन जनतेचं मन जिंकायचं असतं. आणि जेव्हा जनतेची मन जिंकतो तेव्हा मी तुम्हाला लिहून देतो, जात पात धर्म आडवी येत नाही. मी असे अनेक बघितले आहे की जे त्यांची जात 2-4 पेक्षा जास्त नाही, पण त्या वार्डातून निवडून येतात. म्हणजे ठीक आहे, योगेश ओबीसी पण मी योगेश टिळेकरच्या वार्डात गेलो होतो पहिल्यांदा, होता किंवा आता धीरज गाठे, ते मला माहित नाही, पण धीरज गाठेचंही वार्डामध्ये तो निवडून येतो, बहिणी निवडून येते. तुम्ही तुमच्यापैकी अनेक जण कसे निवडून या, मी तर तुम्हाला शुभकामना दिल्या, वारंवार निवडून या आणि जनतेची सेवा. मग तिसरा मुद्दा तो आहे संघर्ष. संघर्ष म्हणजे काय? संघर्ष म्हणजे काय भांडण नाही. संघर्ष याचा अर्थ की आपल्या वार्डात प्रभागात जेव्हा सामान्य लोक अडचणीत येतात तेव्हा त्यासाठी संघर्षाची सुद्धा 50 गोष्टी आहेत त्या करता येतात. म्हणजे संघर्ष याचा अर्थ जणू काय महाराष्ट्री करायची अपेक्षा, पण तरी आपण कमिशनरकडे गेलो, जिल्हाधिकाऱ्याकडे गेलो, आयुक्ताकडे गेलो,
निवेदन दिलं, धरणं केली, निदर्शनं केली, कधी छोटासा मोर्चाच काढला, कधी व्हॉट्सअपवर एखादं अभियानच चालवलं. असे अनेक प्रकार आहेत की ज्या प्रकारामध्ये आपण जनतेसाठी संघर्ष करतोय ही भावना जनतेपर्यंत आपण पोहोचवली. आणि जेव्हा जनतेला असं वाटतं की हे जे मी ज्यांना निवडून दिलं हे आम्ही जेव्हा येत जातो तेव्हा त्यांना काय वाटतं, हमको इनमें अपना हमदर्द ढूंढ रहे, और ये हम जब जाते हैं तो ये सरदर्द समजते. जेव्हा असं होतं तेव्हा मग त्या एका मतदाराने दुसऱ्या मतदाराला आपलं व्यक्तिमत्व हे असं आहे सांगितलं तर अडचण येते. म्हणून सर्वसामान्यांसाठी संघर्षाच्या भूमिकेत आपल्याला विविध माध्यमातून असलं पाहिजे. मग चौथं म्हणजे संवाद. अनेकदा असं होतं आणि सर्वात मोठं जे काही MBA करणारे आहेत त्यांना माहिती आहे की MBA मध्ये काही तत्व काय की चिंध्या पांघरून सोनं विकलं तर सोनं येत नाही, पण सोनं पांघरून चिंध्या विकल्या तर चिंध्याचे भाव जास्त असतो. आपण काम करतो मग काय होतं, एखाद्या वेळी पराभव झाला तर जनतेला शिवाय देतोय, इथं म्हणजे काम केलं साधं मेहमान आहे. कशासाठी? जनतेची काय चूक आहे? योग्य पद्धतीने संवादाचे विविध कार्यक्रम सोशल मीडियामध्ये आहेत. कधी फक्त फेसबुक मधूनच प्रचार केला पाहिजे असं नाही, फेस टू फेस केला पाहिजे, कधी कधी डायरेक्ट एकमेकाशी संपर्क केला पाहिजे. मग छोटे मोठे संवादाचे कार्यक्रम, हार्ट टू हार्ट, फेस टू फेस, विकास कार्यक्रमाची माहिती, विकास पुस्तिकेमध्ये योग्य पद्धतीचे फोटो, आपण केलेल्या विकासाची माहिती, एवढंच नव्हे तर मी 95 मधून निवडून आल्यानंतर मला फायलिंग करायची फार चांगली सवय. मला अजूनही 1996 मध्ये एखाद्याने लिहिलेलं पत्र असेल तर माझ्या रेकॉर्डमध्ये आहे. त्याचा खूप उपयोग होतो. आणि उपयोग यासाठी होतो की मी एखाद्या कामाला हात लावल्यानंतर माझ्या जिल्ह्याचा कोणीही माईचा गाल त्याच्यावर हात घालूच शकत नाही. कारण माझ्याकडे एवढी ताकद असतात. तसा 2-3दा प्रयोग झाला. मी जाहीर चौकात कागद दाखवल्यानंतर ते पुन्हा कधी माझ्या जिल्ह्यात हिंमत करत नाही की मी एकदा सांगितलं. आता तर असं आहे की समजा माझ्याकडे कागदही नसेल मी सांगितलं हे मी केलं तर कोणी मागायचा एवढी भीती नाही. पण मी तसं करत नाही, कारण अशी तुला एकदा विश्वसनीयता संपली की संपते. पण मला असं वाटतं की त्या दृष्टीने आपल्या विकास कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये आपल्याला लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मग विकासामध्ये काय शेवटी नुसतं गप्पा गोष्टी करून तेवढी निवडून येता येईल. लोकांच्या समस्या असतात, लोकांचे प्रश्न असतात. पण हे प्रश्नामध्ये सुद्धा एक फरक काय, मला आठवतं की मी एका गावात 10 लाख रुपयाचा आमदार निधी रस्ता, आणि जेव्हा मी त्या गावात गेलो, त्या गावात गेल्यानंतर गावातले माणसं पुढे आले, पण 200 महिला अशा बाजूला उभ्या होत्या. मग माणसांच्या चेहऱ्यावर आनंद होता. 200 महिलांपैकी काही महिलेच्या चेहऱ्यावर मी रस्ता दिला किंवा मी त्याच्या उद्घाटनाला आलो याचा आनंदच नव्हता. जसाच तिकडे गेलो त्या महिलांना विचारलं, मी रस्ता दिला ना तुमच्या गावात, तुम्ही असे का बसले बाजूला? ते म्हणाले, साहेब तुम्ही रस्ता दिला बरोबर, पण आता आम्हाला रस्ता पेक्षाही तुम्ही जर आमच्या गावात 4 बोरिंग दिले असतात, आमच्या गावात पाण्याची सोय नाही, टंचाई आहे, त्या 4 बोरिंग दिले असतात आमच्या चेहऱ्यावर आनंद आला असता. मी मनात विचार केला, 4 बोरिंगचे 4 लक्ष, चेहऱ्यावर आनंद. मी 10 लाख रुपयाचा रस्ता देऊन तो आनंद नाही. तेव्हा विकासामध्ये सुद्धा अनेकदा आपली कल्पना अशी असते की ज्या कल्पनेमध्ये आपल्याला वाटतं मी केलं म्हणजे हा विकास आहे, जनतेला हवा तो विकास, ही कल्पना मात्र डोक्यामध्ये ठेवण्याची आवश्यकता असते. आणि जनतेला पाहिजे तो विकास म्हणजे काय, तर मी कोणत्याही निवडणुकीत जेव्हाही उभा राहतो आणि निवडून आलो की प्रत्येक गावामध्ये छोटी पुस्तिका गेली. ती पुस्तिका घेऊन माझे कार्यकर्ते आपल्या पक्षाचे जातात, लिहून आणतात की त्यांना काय पाहिजे, आणि त्यांना मी मुद्दाम सांगतो की प्रायोरिटी द्या. कारण जसं आता सरकार आलं नाही, सरकार असताना दादाकडे गेलं तर दादा एका मिनिटात माझ्या पत्रावर मंजूर म्हणून सह्या करायची. आता तसं शक्य नाही, म्हणून आपल्याला प्रायोरिटी असली पाहिजे. त्या पुस्तिकेत मी पूर्ण बघून घ्यायचे. मला असं वाटतं की या दृष्टीने सुद्धा विकास याचा अर्थ आपण केलेली कामं नसून विकास याचा अर्थ मतदारांना हवी असणारी कामं, हा म्हणजे विकास आहे. शेवटच्या मुद्द्यावर येतो कार्यालय, की कार्यालय हे तर आपल्यासाठी सर्व कामाचं केंद्रबिंदू आपलं कार्यालय. आपल्यापैकी अनेकांनी कदाचित
कार्यालय उघडली असावी असं माझा समज आहे. आता कार्यालय जेव्हा आपण उघडतो याचा अर्थ काय? कार्यालय याचा अर्थ कधीच हे कार्यालय ज्याच्यामध्ये कार्याचा आलय आहे ते कार्यालय. पण अनेकदा काही लोकांचे कार्यालय म्हणजे कार्याचा जिथं लय होतो शेवट होतो ते कार्यालय. तिथे एखादा जर नागरिक गेला तर त्याच्याशी असणारी जी वागणूक आहे ती वागणूक ही जर योग्य नसेल. आणि पहिला मुद्दा मला अजूनही आठवतं, स्वर्गीय प्रमोद महाजनांनी आम्ही जेव्हा नवीन आमदार झालो तेव्हा एक गोष्ट सांगितली की मुद्दाम आठवते. ते म्हणाले की असं आहे सुधीर की आपण जेव्हा एखादा समोर व्यक्ती एखादं निवेदन घेऊन येतो तेव्हा मी फोन करतो आहे किंवा दुसरं लिहितोच आहे आणि त्याच्या मनात जर ही भावना झाली की तुम्ही त्याच्याकडे अटेन्शननी बघतच नाही तो दुःखी होऊन जातो. तुमचं काही मिळवू शकत नाही तो तुम्हाला शिवाय देऊ शकत नाही. ती सामान्य माणूस आहे. पण 5 वर्षांनी तो राग असा काढतो की बटन तुटलं किंवा स्टॅम्प मारतो. हे खरं आहे. आपण कसे वागतो याच्यावर आपल्या पक्षाची आपली आणि आपल्या निवडणुकीच्या पुढची पूर्ण तयारी आपल्या याच कृतीमध्ये असते. आणि एकदा मी हे अनुभव घेतलाय, एखाद्या वेळी एखाद्याचं काम नाही झालं तर बिघडत नाही. म्हणजे मी मुंडे साहेबांकडून एक गुण घेतला. मुंडे साहेबांची एक चांगली सवय, कोणी जाऊ ते कधीच असं सांगत नव्हतं की हे काम होत नाही. आणि मी एकदा त्यांना म्हणलो साहेब एक व्यक्ती आहे आणि फोन लावला देव म्हणून एमएससीबी मध्ये जेव्हा डायरेक्टर होते देव हे करून टाका. तो माणूस गेला. साहेबांना म्हटलं साहेब हे काय हे काम होऊ शकत नाही तुम्ही फोन करता. त्यामुळे सुधीर एक गोष्ट आयुष्यात लक्षात ठेवायची, हे तत्वज्ञान हे विनाकारणी गोष्ट सांगायच्या नाही. आपण फोन करायचा तो जेव्हा तिथं जाईल तेव्हा तो समजून सांगतो ना हे काम होत नाही. पण तुम्ही कशाला हे धंदे करायचे. त्याच्यानंतर पहिलं काम मी कोणतं गेलो माहिती आहे, कोर्टमध्ये गेलो. तिथे एक अकबर रजे म्हणून दुकान, अकबर रजे दुकानातून मी स्पीकर फोन विकत घेतला. तेव्हा 1100 की 1200 रुपयाला स्पीकर फोन होता. मी माझ्या ऑफिसमध्ये स्पीकर फोन लावला आणि मी प्रत्येक करताना भीती तर कशाचीच नाही, आपण त्याला फोन करतोय. मग त्या स्पीकर फोन मध्ये मी बोलायचो, समोरचा तो निवेदन जो घेऊन येणार आहे तो ऐकायचा. माझा विषय संपला. मला पुन्हा डबल समजून सांगण्याची आवश्यकता असायची नाही. आणि अनेकदा राजकीय नेत्यांबद्दल गैरसमज असतात. ते खोटं बोलतात, कलेक्टरला फोन लावायचा सांगतात आणि आपल्याच पीएला फोन लावतात. हे जे काही ते सारे गैरसमज समजून संपतो. गडकरींकडून मी एक गुण घेतला, तो आजही गडकरींचा तसाच काय. तुम्ही कोणीही गडकरींना निवेदन पाठवा, गडकरींचं त्याच्यावरचं ज्या संबंधित विभागाला ते पत्र पाठवतात. समजा तुम्ही निवेदन पाठवलं की महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये हे काम तुम्ही बघून घ्या, गडकरीकडून तुम्हाला पत्र येईल आणि ते पत्र PSC राजेश टोपेजी हे असं आहे निवेदन जोडलं आहे काम होईल नाही होईल ठीक आहे. पण मी अनेकदा पाहिलं की ते पत्र लोकांसाठी एक पवित्र कागद होऊन जातो. काम हो अथवा नो. तर आपण आपलं कार्य करताना जेव्हा निवेदन घेतो तेव्हा आपण योग्य पद्धतीने नजरेला नजर. पण याचा अर्थ असा नव्हे की माणसाने माणसाला नजर लावली ठीक आहे, फार काही अडचणीत पण नजर असा गृहीत अर्थ दुसरा घेऊ नका. नाही तर पुन्हा तुमच्यापैकी एखादा धनंजय मुंडे जन्माला येईल. आपण असा अर्थ येऊ नका. याचा अर्थ व्यवस्थित समजा आकलन करा. नाही तर मला शिवाय द्यावी म्हणून अरे तू भाऊने बतायला गडबड होईल नजरेला एखाद्या वेळी नजरेला नजर द्यावा, बाकी वेळी निवेदन. मग कार्यालयामध्ये फायलिंग हे महत्वाचं आहे. आपल्याकडे फायलिंग ही व्यवस्थाच नसते. आलेलं निवेदन नाही, फायलिंग नाही. आता तर सोपी झालंय. 30 कॅम्प्युटर घेतला, आलेलं प्रत्येक निवेदन जे आहे स्कॅनिंग केलं आपण ठेवलं तर त्या निवेदनावर आपण पुष्कळता काम करू शकतो. मी तर अनेक काम फक्त पाठपुराव्याने केले. 134 पत्र पाठवलं, 1 2 3 पत्र क्रमांक 1 2 3 4 5 6 म्हणजे माझं सर्वात हायएस्ट आहे पत्र ते 314. मला अजूनही आठवतं की मी एकदा पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या जावक विभागात गेलो. तिथं असताना ती महिला म्हणाली साहेब आमच्याकडे 1,23,000 पत्र आली, त्याच्यापैकी साधारणतः 31,000 पत्र तुमची.
एवढी पत्र पाठवायचं. याचं कारण काय होतं, तुम्ही एक गोष्ट समजून घेतली की मंत्रालयाच्या कामाची एक पद्धत आहे की समजा एखाद्या विषयाची फाईल असेल, तुम्ही पत्र पाठवा, ती फाईल मध्ये ते पत्र टाकावंच लागतं. मग तो डेप्युटी सेक्रेटरी काय करतो, हे काय कार्ड फाईल टाकपत्र, कार्ड फाईल टाकपत्र, 100 फाईल टाकत. याच्यापेक्षा सर्वात चांगलं की फाईलच ओके करून टाका, विषय जपून टाका. आणि असं अनेकदा झालं आणि त्यातून काम होतं. मला असं वाटतं की आपल्याला याचीही माहिती असली पाहिजे. शेवटची दोन गोष्टी, आपल्याला कायद्याची माहिती असणं आवश्यक. आपल्याकडे नसती निपटारा कायदा आहे. आपल्यापैकी अनेकांना माहित नाही की नसती निपटारा कायदा किती मोठा अधिकार. या नसती निपटारा कायद्यामध्ये आपल्याला कोणतीही फाईल असली अति तातडीची 1 दिवसात एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर गेली पाहिजे. साधारण तातडी असेल तर 3 दिवसात गेली पाहिजे, कायद्यात तर. आणि सर्वसाधारण फाईल 7 दिवसात गेलीच पाहिजे, अन्यथा त्याला दंड आहे. पण त्याची व्यवस्थित नोंद करणे, पत्र देणे, माहिती अधिकाराच्या कायद्याचा उपयोग करणे. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की हे काही गोष्टी आपण जर कार्यालयाच्या माध्यमातून योग्य आपल्याकडे असणारे पदाधिकारी त्यांना योग्य गोष्टीचं माहिती देणं, त्यांचं प्रशिक्षण देणं आणि आपलं कार्यालय जर ओके झालं, मतदार यादी आहे, मतदार यादीचं विश्लेषण आहे, इथं असणाऱ्या जातीचं विश्लेषण आहे, आपल्या लोकसंख्येचं विश्लेषण आहे, आपल्याला इतर सर्व गोष्टींचं जर विश्लेषण आपण योग्य पद्धतीने केलं तर मला विश्वास आहे की यामध्ये आपण पुढे जाऊ शकतो. आणि म्हणून कार्यालय हा आपल्या सर्व सेवा करण्याच्या कार्याचा आणि म्हणून तिथं असणारा प्रत्येक कर्मचारी तो हस्तवन चेहरा पाहिजे. तो रडका आहे, तासलेला आहे, त्याच्या चेहऱ्यावर आपण योग्य फायलिंग केली पाहिजे. जन्मदिवसाच्या शुभकामना देण्याचे कार्यक्रम केले पाहिजे. गुणगौरव करता आला पाहिजे. त्या याच्यातून चांगलं प्लेसमेंट केलं पाहिजे. तुम्ही केलेल्या कामाचे फोटो घेतले पाहिजे. आवश्यकता असेल तर कायद्याची पुस्तकं ठेवली पाहिजे. मी जसं सांगितलं की पुढच्या निवडणुकीची फाईल आजच लावली पाहिजे. आता तुम्हाला पुढे जर आता प्रभाग आरक्षण कोणाचं होईल, काय होईल, काही चिंता करू नका. ज्याचं आरक्षण होईल ही फाईल नव्हत्या करूया. शेवटी झालं अडचण काय, घाबरायचं काय, आपला पक्ष निवडून आला पाहिजे. आणि मग त्या दृष्टीने यामध्ये पण न्यूज माहिती असेल, एक पोस्टकार्डचा उपयोग करता येईल. अनेक स्पेशल पोस्टकार्ड आहे, त्याचा उपयोग योग्य पद्धतीने करता येतो. आपल्याकडे असणाऱ्या ज्या विविध संघटना आहे, रोटरी आहे, जेसीस आहे, लायन्स आहे, डॉक्टर आहे, वकील आहे, व्यापारी आहे, या सर्वांच्या आपल्या प्रभागामध्ये त्याच्या माहिती असली पाहिजे. गणपती मंडळ आहे, देवीचे मंडळ आहे, पुढे डिटेल जाणार नाही. LIC एजंट आहे, कारण LIC एजंट हा फार कामात हटवण्यात नंबर 1 असतो. आणि म्हणून असे या सर्वांची एकत्रितपणे कार्यालय म्हणून त्याचं विस्तृतीकरण नंतर एखाद्या वेळेला आपण तयार करून देऊ. मला वाटतं की ही पंचसूत्री अर्थसंकल्पामध्ये अर्थ शोधणे, संकल्प पूर्ण करणे आणि आपण जर शक्तीने या दृष्टीने नगरसेवक म्हणून आपण काम केलं तर मी तुम्हाला विश्वासाने देतो पुढच्या निवडणुकीत असेल, सुप्रियाताई, अजित पवारांचे 2 सुपुत्र, रोहित पवारांचे सासरे मगर आणि पूर्ण कुटुंब जरी पुण्यात येऊन बसलं निवडणुकीत तरी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत यांना तसं 4-5-7 वर वापस पाठवू शकता. मी पुन्हा एकदा तुम्हाला शुभकामना देतो. यशस्वी व्हा, पुढे जा.